या दरम्यान बाळ कमी जरी खात असेल तरी सुद्धा बाळाच्या क्वांटिटीपेक्षा क्वालिटी आहाराकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. बाळाच्या आहारामध्ये भरपूर अशा हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांचा समावेश करायचा आहे. पालेभाज्यांच्या बाबतीमध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये विशेष तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे, कारण या दरम्यान पालेभाज्यांवरती भरपूर असा चिखल, माती असते आणि हे जर व्यवस्थित धुतली गेली नाही, भाज्या जर व्यवस्थित शिजवल्या गेल्या नाही तर त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होण्याचा किंवा जुलाब, उलट्या होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे पालेभाज्या असू द्या, फळभाज्या असू द्या किंवा कोणतीही फळं असू द्या, ही तुम्हाला स्वच्छ अशा मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती व्यवस्थित शिजवून बाळाला द्यायची आहेत. फळं तुम्ही कच्ची बाळाला ऑफकोर्स देऊ शकता, पण जी बाळं 8 महिन्यापेक्षा लहान आहे तर त्यांना तुम्हाला फळं ही उकडून प्युरी फॉर्म मध्ये ती बाळाला द्यायची आहेत. शिवाय खूप जास्त वेळ कट करून ठेवलेली जी काही फळं आहेत, फ्रीज मध्ये ठेवलेली फळं आहेत किंवा फ्रीज मध्ये ठेवलेले फळांचे ज्युसेस आहेत, तर हे बाळाला देऊ नका. तुम्ही भिजवून ड्रायफ्रुट्स देत असाल तर ते बाळासाठी जास्त